पुण्यात गॅस सिलेंडर मिळणं खरंच कठीण झालं आहे का? बुकिंग करूनही अनेकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शहरातील गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. नेमकं काय चाललं आहे पुण्यात आणि या गॅस संकटामागचं खरं कारण काय आहे? चला सविस्तर जाणून घेऊया. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला रोज ताज्या बातम्या बघायला मिळतील. पुणे गॅस क्रायसिस. काय घडतंय पुण्यात? सध्या पुण्यात LPG गॅस सिलेंडरबाबत मोठी समस्या निर्माण झाल्याचं दिसत आहे. अनेक नागरिकांनी असा दावा केला आहे की त्यांनी गॅस सिलेंडरचं बुकिंग केलं असलं तरी त्यांना वेळेवर सिलेंडर मिळत नाहीये. यामुळे लोकांना अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. काही भागांमध्ये गॅस एजन्सीसमोर सकाळपासून नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. एजन्सीसमोर रांगा का लागल्या आहे? या परिस्थितीमागं एक मोठं कारण म्हणजे KYC प्रक्रिया. गॅस ग्राहकांनी आपली KYC माहिती अपडेट करणं आवश्यक असल्यामुळे अनेक लोकांना प्रत्यक्ष गॅस एजन्सीमध्ये जावं लागत आहे. यामुळे एजन्सीसमोर अचानक मोठी गर्दी वाढली आहे. अनेक नागरिक तासनतास रांगेत उभे राहत असल्याचं सांगितलं जात आहे. या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलेंडर हा प्रत्येक घरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्वयंपाकासाठी, दैनंदिन जीवनासाठी अनेक छोट्या मोठ्या उद्योगांसाठी गॅसवर अवलंबून राहावं लागतं. जर गॅस वेळेवर मिळाला नाही तर घरगुती कामांमध्ये सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात. या परिस्थितीचा परिणाम फक्त घरापुरताच मर्यादित नाही, तर हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावरही त्याचा मोठा परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. काही अहवालानुसार पुण्यातील अनेक हॉटेल्सला गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर मिळत नाहीये. यामुळे काही ठिकाणी स्वयंपाकघर बंद ठेवायची वेळ येत असल्याचंही सांगितलं जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते जागतिक परिस्थितीचाही यावर परिणाम होऊ शकतो. मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढला आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल आणि गॅस पुरवठा हा मध्य पूर्वेतील देशांवर अवलंबून आहे. म्हणूनच त्या भागात तणाव वाढला की जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. गॅस कंपन्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. दरम्यान काही गॅस कंपन्यांनी असा दावा केला आहे की मोठा तुटवडा नाही. त्यांच्या मते काही ठिकाणी फक्त वितरण प्रक्रियेमध्ये उशीर होत आहे. मात्र परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती तात्पुरती असू शकते. जर वितरण प्रक्रिया सुरळीत झाली तर काही दिवसातच परिस्थिती सुधारू शकते. मात्र नागरिकांनी घाबरून अतिरिक्त गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही, असंही सांगितलं जात आहे. एकूणच पाहिलं तर पुण्यात गॅस सिलेंडरबाबत चिंता निर्माण झाली आहे. बुकिंग करूनही सिलेंडर मिळण्यात उशीर होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. गॅस एजन्सीसमोर लागलेल्या रांगा आणि वाढलेली गर्दी यामुळे ही समस्या किती मोठी आहे याबद्दल चर्चा सुरू आहे. आता पुढील काही दिवसात परिस्थिती कशी बदलते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्या भागात गॅस सिलेंडर सहज मिळतोय का? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून ही व्हिडिओ बघत आहात? कमेंट करून नक्कीच कळवा. पुण्यात तुम्हाला अशी समस्या आली आहे का? खाली कमेंटमध्ये ते सुद्धा नक्की सांगा. आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.